ओके आहेस तू? हं? चिनू, ते बघ, सगळं व्यवस्थित होईल. हं? चिनू, चिनू बाळा, चिनू, बरीच आहे बाळा. हो आंटी. इन्स्पेक्टर साहेब, मी या मुलीची केअरटेकर आहे. मी जी काळजी घेत असताना ती अचानक गायब झाली. यांनीच तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलाय. यांना अटक करा तुम्ही, यांना अटक करा. नाही नाही, हे बघा तुमचं नाटक करा. हे बघा, ऐका माझं, ऐका. हे बघा, काहीतरी गैरसमज होतोय साहेब. तुम्हाला जे काय सांगायचंय ते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर सांगा. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? डायरेक्ट पोलीस स्टेशनला येऊन बोला. काही गोष्टी क्लिअर करायच्या तर मी इथेच क्लिअर करतो ना. त्या काकांनी काय नाही केलं, त्यांना सोडा. इन्स्पेक्टर साहेब, ते काय म्हणतायत ते आपण ऐकूया. हे बघा, ते झालं असं की बाळा, हे काका जे सांगतायत ते खरंय का? हो, हे काका खूप चांगले आहेत. इन्स्पेक्टर साहेब, मला माफ करा. मी या मुलीची केअरटेकर आहे. हिची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. ती अचानक गायब झाली आणि मी खरंच खूप घाबरून गेले होते. मॅडम मला कामावरून काढतील, मला ओरडतील. याच भीतीने मी तुम्हाला सांगितलं की तिला किडनॅप केलं म्हणून. हे बघा, मी हे सगळं माझी नोकरी जाऊ नये म्हणून केलं आणि त्यामुळेच तुम्हाला सगळ्यांना हा त्रास झाला. मला खरंच माफ करा. समजू शकतो, पण तुमच्या बेजबाबदारपणामुळे बाकीच्यांना त्रास होतो. इथून पुढे तुम्ही तुमचं काम नीट करा व मुलीची व्यवस्थित काळजी घ्या. हो साहेब. एक मिनिट साहेब, माझी तक्रार आहे यांच्या विरुद्ध.